मित्रांनो, 15,600 जागांची जाहिरात निघली, पण अजून सुद्धा मुलं गोंधळत आहेत की फॉर्म कुठं भरावा. सकाळपासून खूप लोकांचे फोन येतात, मेसेज येतात, काही विद्यार्थी भेटतात, सर फॉर्म कुठं भरायचा. आता सध्या जर बघितलं, युट्यूब असू दे, इन्स्टा असू दे, सगळीकडे चालू आहे, या जिल्ह्यासाठी इतके फॉर्म आलेत, त्या जिल्ह्यासाठी एवढे फॉर्म आलेत, या जिल्ह्याला फॉर्म भरू नका, लास्ट इयरचा पेपर अवघड होता, यावर्षी पेपर सोपा येणार आहे. हे सगळं ज्ञान तुम्हाला इन्स्टा किंवा युट्यूबवरती बघायला मिळते. पण मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपण कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरावा याची निवड करण्यासाठी फॉर्म किती आलेत, कोणी कोणी कुठं फॉर्म भरलेत, या गोष्टीचा नंतर अभ्यास करायचा आहे. याच्यासाठी महत्वाचा मुद्दा काय आहे, आपली तयारी किती झाली, स्वतःला ओळखणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखणार तेव्हा तुम्ही फॉर्म भरण्यासाठी योग्य जिल्हा निवडू शकता. आता स्वतःला ओळखणं म्हणजे काय, पहिल्यांदा आपली फिजिकल चाचणी होणार आहे, त्याच्यानंतर लेखी परीक्षा येणार आहे. आता मुलांचा गोंधळ कुठे होतोय बघा, जिल्हा निवडताना. एक छोटं उदाहरण देतो. काय करतात, एखाद्या जिल्ह्याला मी फॉर्म भरणार आहे आणि मी फॉर्म भरत असताना त्या जिल्ह्याला ओबीसीला 10 जागा आहेत. फॉर एक्झाम्पल, ओबीसी मधून माझा फॉर्म भरायचा आहे आणि ओबीसीला 10 जागा आहेत आणि ओपनला जागा किती आहेत, ओपनला 70 जागा आहेत. मग हा खुश होतो, मला टोटल 80 जागा मिळणार आहेत म्हणून. पण मित्रा, तुला हे माहितीये का, 10 जागा जेव्हा आहेत तेव्हा फिजिकलचं मेरिट लागणार आहे ते 10 जागांसाठीच लागणार आहे. फायनल मेरिट लागताना ओपन आणि ओबीसी दोघांचं मिळून लागेल, म्हणजे एखादा ओबीसीचा कॅन्डिडेट ओपनची जागा घेऊ शकतो. कधी घेणार आहे, जेव्हा लेखी आणि फिजिकल दोघांचा एकत्र मेरिटचा विचार केला जाईल तेव्हा. पण सध्या परिस्थितीत काय होणार आहे, पहिला मैदानी होणार आहे आणि मैदानीमध्ये एकाच 10च्या रेशोमध्ये तुम्हाला पेपरला जायची संधी मिळणार आहे. जर एखाद्या जिल्ह्यासाठी 10 जागा असतील, आपण ज्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरणार आहे त्याच्यासाठी, तर तुम्हाला एकाच 10 मध्ये पहिल्या 100 मध्ये यायला पाहिजे. मग ही पहिली जबाबदारी नाही का आपली, पहिल्या 100 मध्ये जो कॅन्डिडेट येऊ शकतो त्याला पेपरला संधी आहे. कधी, जेव्हा 10 जागा आहेत तेव्हा आपल्या पहिल्या 100 मध्ये यायचं आहे. जर या 10च्या ऐवजी 15 जागा असतील तर पहिल्या 150 मध्ये यायचं आहे. आणि जर सपोज एखाद्या जिल्ह्याला तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहे त्या कॅटेगरीला जर 2 जागा असतील तर मित्रा, पहिल्या 20 मध्ये तुला यावं लागेल. आणि मग पहिल्या 20 मध्ये येण्यासाठी जेवढे मार्क मैदानीला लागतात तेवढे तुला मिळतात का? मग ओपनच्या एवढ्या जागा, ह्याच्या एवढ्या जागा, कशाला त्याची बेरीज करायला लागलेस? सगळ्यात पहिलं महत्वाचं काय करायचं आहे, आपण ज्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरणार आहे त्या कॅटेगरीमध्ये जागा किती आहेत आणि त्या जागेसाठी एकाच 10चा रेशो काय आहे. मग त्या एकाच 10 मध्ये बसण्यासाठी जेवढे मार्क मला फिजिकलला लागतात तेवढे मार्क मी मिळवू शकतो का, हा पहिला क्रायटेरिया चेक करायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला ही खात्री होईल की जिथं 10 जागा आहेत तिथं पहिल्या 100 मध्ये मी येऊ शकतो, माझी मैदानीची तेवढी तयारी झाली आहे, मग तुम्ही 10 जागांचा विचार करून तिथं फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर काय करायचंय, मग तुम्ही फायनल मेरिटचा विचार करायचा आहे आणि या फायनल मेरिटमध्ये मैदानी आणि लेखी दोघांचं मिळून आपले किती मार्क होतात. मग मैदानी आणि लेखी दोघांचे मिळून जेवढे मार्क होतात त्याचा विचार मग लास्ट इयरच्या मेरिट बरोबर करायचा आहे. बरं, लास्ट इयरच्या मेरिट बरोबर आपण जरी करत असलो तर मित्रा, गेल्या वर्षी जसा पेपर आला होता तसाच पेपर यावर्षी येणार असं कुठेही लिखित नियम नाही. पहिला मुद्दा, गेल्या वर्षीचा पेपर तयार करणारे जे पोलीस अधिकारी आहेत तेच पोलीस अधिकारी या वेळेला सुद्धा पेपर तयार करतील याची खात्री नाहीये. अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेत, अधिकारी बदलून नवीन ठिकाणी गेलेत, त्यामुळे पेपर तयार करणारा माणूस बदलला की पेपरचा पॅटर्न बदलू शकतो. त्यामुळे फॉर्म कुठं भरायचा याच्यावरती जास्त डोकं लावण्यापेक्षा माझी तयारी किती झाली, स्वतःला पहिला ओळख. आणि ज्या वेळेला तू स्वतःला ओळखशील तेव्हा तुला आता किती मार्क पडू शकतात हे लक्षात येईल. आणि एक साधारण अंदाज आहे, जर सपोज आपली दोन्ही फिजिकल आणि मैदानी मिळून टोटल किती होते त्या अनुषंगाने आपल्याला जिल्हा निवडायला पाहिजे. त्याचबरोबर साधारणतः यावेळी या गोष्टीचा एक विचार करायला लागेल की एनसीसीचे 5 मार्क कोणत्या कोणत्या पोलीस भरतीमध्ये मिळणार आहेत. जर विचार केला तर पोलीस भरतीला एनसीसीचे मार्क मिळतात, या गोष्टीचा पण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर्म भरत असताना आपली तयारी किती झाली आहे, पेपर कसा येणार आहे याचा विचार आपण नंतर करणार आहे, पण आपली मैदानीची तयारी किती झाली, लेखीची तयारी किती झाली. कोणत्याही विषयावरती कितीही प्रश्न येऊ शकतात, प्रत्येक ठिकाणी पॅटर्न फॉलो होईल असं नाहीये. म्हणजे आपली तयारी बघणं आणि मग फॉर्म भरणं हा पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा मला या विषयावर बोलायचा आहे, जर तुम्ही फॉर्म किती आलेत त्यानुसार कॉम्पिटिशन ठरवत असाल तर ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. मित्रांनो, साधारणपणे विचार करा, 15,600 जागा आहेत, फॉर्म 15,000 येणार आहेत नाहीच ना. फॉर्म जवळपास 8 ते 10 लाख येतील. मग या 10 लाख मधून 15,000 मुलांना घ्यायचंय, मग खरं कॉम्पिटिशन आपलं कुणाबरोबर आहे. तर जेव्हा 15,000 सिलेक्ट होतात तेव्हा जवळपास 30 ते 40 हजार विद्यार्थी असे असतात, ते खूप जवळ पोहोचले सक्सेसच्या 1-2 मार्काच्या वेटिंग मध्ये असतात. म्हणजे तुमचं जे खरं मेरिट आहे ते फॉर्म भरणाऱ्यांच्या बरोबर नाहीये, तर जे लोक निवड होतात किंवा त्याचबरोबर जे वेटिंगला राहतील अशा जवळपास 50 ते 60 हजार मुलांमध्ये तुमचं खरं कॉम्पिटिशन आहे.
फॉर्म किती आले, त्याच्यामध्ये हौशे किती आहेत, मित्रांना फॉर्म भरलाय म्हणून भरतायत, 12वी आत्ताच पास झालोय आणि मी फॉर्म भरू शकतो असा विचार करून फॉर्म भरणारे किती लोक आहेत. मी गेल्या वर्षी प्रयत्न केला होता आणि थोडक्यात गेलं म्हणून पुन्हा फॉर्म भरणारे किती लोक आहेत. बघूया तरी काय होतं असं विचार करून फॉर्म भरणारे किती लोक आहेत. त्यामुळे फॉर्म किती आलेत या आकड्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःची तयारी किती झाली याच्याकडे लक्ष द्या. आता खूप लोक सांगायला लागलेत की या जिल्ह्याला एवढेच फॉर्म आलेत, इथं कॉम्पिटिशन कमी आहे आणि तिथंच फॉर्म भरा. याला काय माहितीये त्यातले कॉम्पिटिशन देणारे किती मुलं आहेत. याला काय माहितीये की ते जे फॉर्म आले ते सगळे अभ्यास करणारे आहेत, ज्यांचे फॉर्म आलेत ते खरंच फिजिकलची तयारी करणारे आहेत. तुम्हाला असं वाटतं का जे लोक खरोखर स्पर्धेत आहेत ते लोक या गोष्टीचा विचार करत नसतील. साहजिकच जे खरंच अभ्यास करतात त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केलाय आणि अवलोकन करून आपली कपॅसिटी काय आहे, आपली पात्रता काय आहे याचा विचार करूनच तेही लोक फॉर्म भरतात. आणि हे सगळे आकडेवारी आहेत ना आतापर्यंत तुम्ही बघायला लागलाय. या जिल्ह्याला खूप फॉर्म आलेत, एखाद्या जिल्ह्याला खूपच कमी फॉर्म आलेत, दुर्लक्षित जिल्हा आहे, इकडे कॉम्पिटिशनच नाहीये, असल्या बाता मारणं सोपं असतं. मित्रांनो शेवटच्या 4-5 दिवसांमध्ये बघा फॉर्मची संख्या कशी बदलताना बघायला मिळते. बरेच लोक अजून फॉर्म भरण्यासाठी बाकी आहेत. मग ह्या सगळ्या लोकांनी फॉर्म भरल्यानंतर ती फॉर्मची संख्या निश्चितपणे बदलणार आहे. त्यामुळे कुठल्या जिल्ह्याला किती फॉर्म आलेत याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपली तयारी किती झाली याच्याकडे जास्त लक्ष द्या. आणि जेव्हा तुम्ही हा विचार करणार आहे की माझी फिजिकलची तयारी किती झाली, मी जेव्हा पेपर सोडवायला बसतो कोणत्याही जिल्ह्याचा पेपर घ्या आणि मला किती मार्क पडतात, माझं मेरिट किती आहे, आणि मी जर कुठलाही पेपर घेतला मला 80-85 मार्क पेपरला सहज मिळतात, 90 मार्कांपर्यंत मी पोहोचतो. कुठल्याही जिल्ह्याचा पेपर घ्या मी 90 मार्कांपर्यंत पोहोचतो. जेव्हा तुमची अशी तयारी झाली लेखीची तेव्हा तुम्हाला जिल्हा निवडायसाठी कोणी ज्ञान द्यायची गरज नाही. माझं तर असं म्हणणं आहे फॉर्म भरण्या अगोदर स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि जेव्हा तुम्हाला हे कळेल की आपली तयारी किती झाली, तुमचा फॉर्म कुठं भरायचा आहे तुम्हीच सांगणार आहे. तर मित्रांनो हे जे काय चाललंय याचा विचार करण्यापेक्षा तुमचं इनर पॉवर काय सांगते, तुमचं स्वतःचं मन काय सांगते, तुमची तयारी किती झाली आणि कुठं फॉर्म भरला तर तुमचं सिलेक्शन होणार आहे ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. आणि जेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण करून फॉर्म भराल 100% त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. आकडेवारी बघू नका, मित्रांनी कुठं फॉर्म भरलाय बघू नका, तुमची तयारी किती झाली हे खूप महत्वाचं आहे. आणि या गोष्टीवरती जे लोक फोकस करतात त्यांना 100% यावर्षी पोस्ट मिळणार आहे. चांगला अभ्यास करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरल्यानंतर सुद्धा आपल्याला किती वेळ मिळणार आहे याच्याबद्दल आता निश्चित आकडेवारी सांगता येणार नाहीये. त्यामुळे जर फॉर्म भरला असेल आत्ताच तयारीला लागा. यापूर्वी जेवढी मेहनत केली नाही तेवढी मेहनत या उरलेल्या दिवसांमध्ये करा आणि येणारे दिवस नक्कीच तुमचे असतील. त्याच्यासाठी मेहनत करा आणि स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. धन्यवाद.